नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बोलण्यात असावा गोडवा हा घटक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तो सूत्रसंचालकांसाठी, भाषण करणाऱ्यांसाठी, व्याख्यान, प्रवचन, कीर्तन आदी विविध व्यक्तींसाठी हा घटक महत्वाचा आहे. तर या घटकाची आपण आकर्षक सुरुवात करतोय. मित्रांनो, जसं आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण कितीतरी चांगल्या सवयी अंगीकारतो, पण मन निरोगी ठेवण्यासाठी लागणाऱ्या सवयी मात्र थोड्याशा कठीण वाटतात. वाटतात ना? मग त्यातीलच एक सवय म्हणजे आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवणं. होय, तुमच्या आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवणं. प्रेक्षकांनो, आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय मी तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय. बोलण्यात असावा गोडवा. कारण जिभेच्या टोकावरून निघणारे शब्द कधी अमृतासारखे गोड तर कधी विषासारखे कडू ठरतात. मग जिभेवरती नियंत्रण का महत्वाचं आहे? ज्याप्रमाणे मित्रांनो, खाण्यासाठी जिभेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आपल्या आरोग्यासाठी. पण त्याही पेक्षा मी म्हणेल की बोलण्यासाठी जिभेवरती नियंत्रण ठेवणं मला वाटतंय अधिक महत्वाचं आहे. मी फटकळ आहे असं म्हणून अनेक जण स्वतःचं चुकलेलं वर्तन लपवतात. आपण जी सवय मिरवत असतो तीच मित्रांनो दुसऱ्याच्या मनाला जखम करून जाते. हे मात्र आपल्याला जाणवत नाही आणि कळत देखील नाही. मग भावनेच्या भरात बोलल्यानं मित्रांनो अनेक चुका होतात. संयमानं मत मांडणं नेहमीच फायदेशीर ठरत असतं. मग मित्रांनो, मनात आलं की आणि पटकन बोलून टाकलं यापेक्षा थोडं थांबा, शांत व्हा आणि मग आपलं मत मांडा. कारण संयमानं बोललेले शब्द हे मित्रांनो हृदयाला भिडत असतात. मग त्यातली असणारी परिणामकारकता, कटुता व सौम्यपणा कधी परिस्थितीमुळे बोलण्यात कडवटपणा येत असतो. पण मित्रांनो, काळानुसार सौम्यपणा येणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या जवळचे लोक आपल्यापासून दूर होतात, अर्थात दुरावतात. मग आपल्या आयुष्यात मी पाहिलेलं आहे, ज्यांच्या बोलण्यात गोडवा नसतो ते हळूहळू एकटे पडू लागतात. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, शब्द ही फक्त वाणी नसून नात्यांना जोडणारी अत्यंत महत्त्वपूर्ण दोरी आहे. मग त्यासाठी मित्रांनो आपले विचार मजबूत असावेत, पण बोलणं मात्र गोड, अमृतासारखं असावं. विचार वज्राप्रमाणे, वाचा अमृत. हेच मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सूत्र आणि सार आहे. मग मी आपल्याला सांगेल की मित्रांनो, आपल्या विचारांनी जग जिंकायचं असेल तर ते विचार वज्रासारखे ठाम असावेत. पण त्या विचारांना व्यक्त करताना वाचा अमृतासारखी गोड हवी. हाच खरा बोलण्यातला मित्रांनो गोडवा आहे. म्हणून मी आपल्याला या प्रसंगी मी जाता जाता आपल्याला सांगेल की चला, या घटकाच्या माध्यमातून आपण आजपासूनच संकल्प करूया, आत्तापासूनच संकल्प करूया की आजपासून माझं बोलणं, माझे शब्द, माझी भाषा ही कटू न राहता गोड कशी होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया. कारण शब्दांना जखम करण्याचीही ताकद आहे आणि शब्दांनीच आयुष्य गोड करण्याची ताकद आहे. मित्रांनो, म्हणूनच मनुष्याच्या जडणघडणीमध्ये आज चांगल्या बोलण्याला, चांगल्या भाषणाला, उत्कृष्ट सूत्रसंचालनाला फार महत्व आहे. तुम्ही पाहिलं असेल की चांगला बोलणारा माणूस चांगला लिहितो असं नाही, किंवा चांगला लिहिणारा चांगला बोलतोच असं नाही. पण ज्या मनुष्याकडे चांगलं बोलणं आहे, संभाषण कौशल्य आहे, तो मित्रांनो माणूस आयुष्यात कधीही मागे वळून पाहत नाही. मग तुम्ही ऐकलं असेल की बोलणाऱ्याच्या चिंध्या खपतात, पण न बोलणाऱ्याचं सोनं देखील खपत नाही. मग या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेल की माणसं घडवण्याची कला म्हणजे चांगले वक्तृत्व, चांगले विचार, चांगले आचार आणि चांगली संस्कृती बिंबवणारी कला म्हणजे तुमचं उत्तम बोलणं आहे. मग मित्रांनो, हा संदेश आवडला असेल तर या माझ्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ लिंकच्या द्वारे शेअर करा. आणि अशा विविध विचारप्रवक गोष्टींसाठी निवेदक विठ्ठल पवार
महाराष्ट्र राज्यातील सूत्रसंचालकांसाठी सूत्रसंचालनासाठी भाषणासाठी वाहिलेला एकमेव परिपूर्ण मोफत असलेला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.